नवरात्र उत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने पोलीस आयुक्तालयामध्ये शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र उत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन डीजे मुक्त साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला. सर्वच उत्सव मंडळांनी पारंपरिक वाद्य वाजवावी असे आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले आहे. काल सोलापूर शहरात होणारे दुर्गोत्सव आणि धम्मचक्र परिवर्तन दिवस या दोन्ही उत्सवाबद्दलच्या शांतता समिती बैठक झाला होतो. त्यात सर्व मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते आणि शांतता समितीचे सर्व सदस्य उपस्थित होतो. प्रशासनाकडून वेगळ्या विभागाकडून जे अपेक्षा आहेत त्याबद्दल चर्चा झालं आणि त्यात जे काही मार्ग काढायचे त्याबद्दल एक सकारात्मक चर्चा झालं होतं. आणि हे जे लाऊडस्पीकर आणि डीजेचे जे मुद्दा जे आहे त्यात स्पष्टपणे हे क्लिअर निर्णय झालेले आहेत. ज्या पद्धतीने गणपतीला सर्व सोलापूरकरांनी मिळून डीजे मुक्ती उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि ते इम्प्लिमेंटही केलं, त्याचनुसार दुर्गोत्सव आणि धम्मचक्र परिवर्तन दिवसामध्ये पण होणार आहे. सर्व मंडळांनी आपलं पद्धतीने ते पारंपरिक वाद्य आणि इतर कला सादर करून ते साजरा करणार असा इशारा दिलेला आहे. जे लाऊडस्पीकर्स गणपतीला आम्ही परवानगी दिलं होतं किंवा परमिट केलं होतं त्याचप्रमाणे यात पण होईल. कोणी नवीन बाहेरून कुठल्याही प्रकारच्या डीजे डॉल्बी वगैरे बुकिंग करणार नाही, कुठलाही ॲडव्हान्स देणार नाही अशा सर्व मंडळांनी आम्हाला डिक्लेअर केलेलं आहे. आता कोणी नवीन कोणी कार्यकर्ते आहेत ते अशा लोकांना आव्हान आहे, तुम्ही पण अशा कोणाला काय ॲडव्हान्स वगैरे देऊ नये. इथं जे गणपतीला वापरण्यात आलं होतं त्याचनुसार स्पीकर सिस्टम्स वापरण्यात येईल. नवरात्रोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये आणि धम्मचक्राच्या मिरवणुकीमध्ये हे दोन्ही नियम लागू राहतील 100%. सर्व दोन्ही उत्सवाच्या जे ऑर्गनायझर्स आहे, पदाधिकारी आहेत ते उपलब्ध होतं आणि त्यांनी दोन्ही याबद्दल चर्चा झालं आणि सकारात्मक निर्णय झालेला आहे. सर, खास करून नवरात्रीमध्ये महिलांची संख्या जास्त असते, पायी चालत जाण्याच्या अनुषंगाने, तर सुरक्षेच्या अनुषंगाने पोलिसांकडून काय आम्हाला ऑलरेडी या तुळजाभवानीला जाणारे लोक असो किंवा आपलं रूपाभवानी मंदिराच्या भाविक असो, इतर गावातून किंवा कर्नाटकसारखा बाहेर राज्यातून तुळजाभवानी दर्शन घेऊन परतणारे जे क्राऊड आहे त्या रूटचे वगैरे आम्हाला माहिती आहे. त्यानुसार आमचे बंदोबस्त प्लॅनिंग झालेले आहेत. याच्या व्यतिरिक्त काल स्थानिक लोकांकडून काय सूचना आलं होतं त्याबद्दल पण आम्ही ॲनालाइज करून विश्लेषण करून नवीन बंदोबस्त स्कीममध्ये ते पण ॲडिशन्स करणार आहे. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।